स्वीटू तुम आगे बस, आम्ही पुढे बसतो. ओम भाई सुनो ना, आप मुझे टोलना के आगे ड्रॉप कर दोगे, मेरा उधर एक काम है. ओके ठीक आहे, पण तू घरी लवकर येशील ना? हाँ हाँ आ जाऊंगा. क्यों, क्या हुआ? अरे मला आईची काळजी वाटते, ती घरात एकटीच आहे. सो नाही तर मी एक काम करतो, मी स्वीटूला अंबरनाथला सोडतो आणि लवकरात लवकर घरी येतो. हाँ चलेगा, मैं भी मेरा काम खत्म होते आपको फोन करता हूँ फिर. चालेल, मग कदाचित आपण एकत्रच येऊ ना. Yes. तू कॉल कर मला. ओके. अरे माझा फोन कुठे गेला? क्या हुआ? घरात विसरलो मी फोन. आलो. जाओ. स्वीटू बैठा. हॅलो. हाँ मावशींनी आज इतक्या घाईत आम्हाला अंबरनाथला जाऊन यायला का सांगितलं? नक्की काय लपवतात ते आमच्यापासून? हे दादा, त्याचं काय झालंय मला अजिबात पटत नाहीये. तू नको चिडू ना. चिडून हे असे प्रश्न सुटत नाहीत. आपल्या चिन्या तुझ्या प्रेमात पडल्या असं चिन्याच सांगतोय आपल्याला. आता काय करायचं ना हे खरं तर मलाही कळत नाही. नाही दादा, पण मला वाटतं आपण ते चिंगमला घरी पाठवायला हवं. नको ती. हे जिंगम भाऊजी, किंजल. हा हो वहिनी, अहो तिला पाठवून देऊया ना. काय पाठवूया? ती सांगते ना घर सोडून आली आहे म्हणून. आता ती जर पुन्हा घरात गेली ना तर तिचे आईवडील तिला बदलून काढतील. आणि हे सगळं चिन्यामुळे घडलं म्हणून चिन्याला सोलून काढतील. मग काय करायचं सांग बरं. ये तो साची बात छे. एकदम खरं खरं बोलले तुम्ही. माझे पप्पा आहेत ने, ते खूप डेंजर आहेत. अरे तने खबर, कॉलेजमध्ये असताना ने एका मुलाकडे मला प्रपोज केले होते. माझ्या पप्पांनी काय केले माहितीये? त्याला असे उलटे टांगले आणि खालून मिरचीची धुरी दिली. बाबा, तर काय बाबा बाबा करतोस? चिनुडी तू टेन्शन नको ने घेऊ. तू छू ने. ए, तू सारखं छुछू करू नको. कॉलेजला कशाला शिकायला गेली होती ना? मग कॉलेजमध्ये गेल्यावर असं केल्यावर प्रत्येक मुलीच्या बाबतीत तसंच वागणार ना. त्या मुलाने तरी प्रपोज कशाला मारायला होतं? ए नाना, त्या मुलाने नाही काय, मीच त्याला प्रपोज केले. ते माझा बचपन का प्यार होता ने. तेव्हा मला पप्पांनी समजवले आणि मी ऐकले पण आता मी माझ्या पप्पांची ऐकणार नाही. बिकॉज मी आता 21 इयर्सची झालीये. आणि आता जर माझ्या पप्पांनी चिनुडीला असं उलट पकडून त्याला धुरी दिली ने, तर मी त्यांना सांगणार चिनुडीवर माझे खरे खरे प्रेम आहे. त्याला मी माझ्या मनाच्या आतून अशा नवरा मानले. खबर? हो, काय करायचं या प्रकरणाचं? वहिनी, ही पोरगी घरी गेली तर आपल्या चिन्हाला त्रास होणार. परमेश्वरा, येऊ का? अरे ओंकार, तुम्ही कसे आहात? मी छान आहे. बसा ना, बसा. कशी आहेस मावशी? मस्त. शकूचा फोन आला होता मला. मी पाणी आणते. हा म्हणते किंजलला जरा गप्प बसायला सांग. अहो त्या चिंगमला जरा म्हणू गप्प बस. चिन्या, तुला जरा गप्प बसायला सांग. किंजल थोडं गप्प. स्वीटू बेन, ओम जीजू नमस्कार करते हो. आणि अगं ही किंजल. किंजल आणि ही स्वीटू बेन आणि हे ओम जीजू आहेत ने. हा हा, नाही मला नको, थँक्यू. तुम्ही स्वीटू बेन आणि तुम्ही ओम जीजू ने.
हा. ना ना, नो थँक्स. तुमच्या लव्ह स्टोरी बद्दल बोलले मला चिनुडी. चिनुडी. प्रेम કેટલું સરસ ચીજ છે. हा हा. आणि एकमेकांवर कसे प्रेम करायचे हे तर तुम्हाला माहितीच आहे ने. तुम्ही आमचे प्रेम समजू शकता ने. हो, ऑफकोर्स. पण आता तुम्ही जर हट्टीपणा असाच चालू ठेवलात तर आय एम हेल्पलेस. मला तुमच्याशीच डिस्कस करावं लागेल. तुम्ही लक्षात घ्या, आता तुम्हाला वरचेवर चक्कर येते. उद्या बीपी वर खाली झालं, ब्लॅकआउट झालं तर काय करणार? कॉम्प्लिकेशन्स आणखीन वाढणार आहेत. काय ग आई? डॉक्टर, तुम्ही म्हणता तसं आज सकाळी पण मला डोळ्यासमोर काळोखाला आणि तोल गेल्यासारखं वाटलं. इज इट? म्हणजे जे काय आहे ना ते तुम्ही मला सांगू शकता. मी घाबरत नाही. बघा, तुम्ही गेले 6 महिने एकट्या इथे येत आहे, औषधं घेताय. तुमच्या या आजाराबद्दल घरच्यांना तुम्ही अजिबात काही कल्पना दिलेली नाही. यू आर अ स्ट्रॉंग वुमन. तुमच्या फायटिंग स्पिरिटची कमाल आहे. पण शेवटी आपण मेंदूतल्या एका क्लॉटशी लढतो. हे बघा, तो जिथे जिथे जातो तिथे तिथे त्या प्रकारचे कॉम्प्लिकेशन्स निर्माण करतो. आपल्याला खात्रीने काहीच सांगता येत नाही. आपल्याला फक्त अंदाज देता येतो. हे बघा, आता तुम्हाला चक्कर येते मधूनच, त्यामुळे काळजी आणखीन वाढली. किती वेळ आहे माझ्याकडे? हे बघा, मी खरंच सांगतो, आता काहीच सांगता येत नाही. पण फार वेळ नाही. महिना, 1.5 महिना. आय एम सॉरी. पण बघा मिसेस खानविलकर, आपण प्रयत्न करतोय. बघा, मला तुमच्या फॅमिली मेंबरशी बोलावंच लागेल याबद्दल. पण डॉक्टर, तुम्ही मला जे काय असेल ते स्पष्ट सांगा. तुम्ही असं बोलू नका. बघा, होप्स आहेत, आपण प्रयत्नही करतोय. पण अशा केसमध्ये स्ट्रोकची किंवा कोमात जाण्याची भीती असते. तेव्हा आपल्याला काळजी घ्यावी लागेल. बघा, आपण ट्रीटमेंट करतोय, पण हे सगळं खूप सिरियस आहे. काय झालं? नाही, मला असं वाटलं बाहेर कोणीतरी आहे. हरकत नाही, माझ्याकडे आहे तो वेळ पुरेसा झाला. म्हणजे खूप वेळ आहे, पण कामही बरंच आहे. करावं लागेल. एक आई आणि घरातली करती बाई म्हणून जी काही माझी जबाबदारी आहे ती माझ्या सुनेवर सोपवावी लागेल. माझी स्वीटू शिकेल पटकन, तशी हुशार आहे ती. माझ्यापेक्षाही चांगली मिसेस खानविलकर होऊन दाखवेल ती. फक्त माझ्या ओम आणि स्वीटूचं बाळ बघायची इच्छा होती, ती आता पूर्ण होणार नाही. नाही, पण नो प्रॉब्लेम, काही हरकत नाही. इच्छा संपत नाही. आयुष्य मात्र पटकन संपून जात. मावशी, मिसेस खानविलकर,
नाही म्हणजे आय एम सॉरी डॉक्टर, बट मला आता ऍक्च्युली काय रिॲक्ट होते कळत नाहीये. रिलॅक्स रिलॅक्स. मला सावरावंच लागेल. घरची करती स्त्री म्हणून मला उभं राहावंच लागेल. थँक्यू डॉक्टर. येते. टेक केअर. शेवटी आपण मेंदूतल्या एका क्लॉटशी लढतोय हो. हे बघा, तो जिथे जिथे जातो तिथे तिथे त्या त्या प्रकारचे कॉम्प्लिकेशन्स निर्माण करतो. त्यामुळे काळजी आणखीन वाढली. खरंच सांगतो, आता काहीच सांगता येत नाही, पण फार वेळ नाहीये. आई, तू अंधारात का बसलीयस? कुठे कुठे सगळे लाईट झगमगाट? हा, तयारी कुठे सगळी? कसली तयारी? कसली तयारी? आम्ही सगळे आलोय तुमचं सरप्राईज बघायला. हे सगळेजण आता या वेळेला इथे कसे काय आले? शकुताई नमस्कार. नमस्कार दादा. बरं वाटलं तुम्ही सगळे पण असे अचानक आलात. आनंद झाला खरंच. चिन्या, कसाच बाळा? बरा आहे ना? हो मावशी. ही तुझी मैत्रीण ना? मासी, हो किंजल आठवले? हो हो मावशी. तुम्ही छान सरप्राईज दिलीत आम्हाला. नाही हो, मला सगळं छान छान वाटलं की तुला सरप्राईज छान वाटलं, पण तुम्ही मला सरप्राईज देणार आहात ते कुठे आहे? आम्ही? हा, तू आणि स्वीटू. म्हणूनच स्वीटू ती अंबरनाथहून इथे आली ना. तुला काय वाटलं मला तुमच्या खाणाखुणा कळणार नाहीत सकाळी? पण जेव्हा स्वीटू अंबरनाथहून निघाली ना, कोणाला काही न सांगता, तेव्हा मला बरोबर लिंक लागली सगळ्याची. न सांगता निघून आली? म्हणजे कुठे गेली ती? कुठे गेली म्हणजे इथे आली. इथे नाही आली. व्हॉट? काय? कुठे गेली म्हणजे शकू? अगं ती इथे नाही आली. नाही. काय? अगं पण ओम, तू म्हणालास की ती इथे आली ना? मला वाटलं. स्वीटू स्वीटू गेली कुठे? हे होम, न सांगता गेली तुला? तू तिला विचारलं नाहीस का कुठे जाते? अगं ती नलू मावशीशी बोलत होती आणि मला न सांगताच ती निघून गेली. माझं लक्षही नव्हतं. शकू, स्वीटू निघाली ना तेव्हा फार काळजीत होती. मला तिच्याशी काहीतरी महत्वाचं बोलायचं होतं, तर मला म्हणाली आई थांब, ते आपण नंतर बोलूया. तिचं काहीतरी महत्वाचं काम आहे, ते करून येते मी आधी. महत्वाचं काम? हो. पण असं कुठलं महत्वाचं काम? मला कसं काही माहित नाही काही. आणि ती इथे पण आली नाहीये. मलाही नाही बोलली. कुठे गेली असेल मग?
हॅलो, हा कविता ताई, मी चिन्या बोलतोय, स्वीटूचा भाऊ. अगं हो मी बरा आहे. तुझं स्वीटूशी काही बोलणं झालं का? नाही झालं? अच्छा बरं. हो नाही, मी तुमच्या ग्रुपमध्ये सगळ्यांशी बोललो, निधी, शिल्पा, सुरेखा सगळ्यांशी बोलणं झालं. नाही काही प्रॉब्लेम नाही आहे. अगं मी नंतर बोलतो तुझ्याशी, ठीक आहे? काय झालं? बोलली स्वीटू महिनाभर बोलली नाही तिच्याशी. उन्हा यांच्या कोणाकडेच नाही गेली, म्हणजे मैत्रिणीकडे तर नक्की नाहीये ती. नाही मग गेली कुठे आहे चिन्या? हेच कळत नाही ना. देवा परमेश्वरा, हो मला खरंच काही कळत नाहीये. ती स्वीटू अशी न सांगता का निघाली बरं? आणि निघाली ना तेव्हा तिच्या डोक्यात काहीतरी चालू होतं ना. तसं असतं तर ती बोलली असती ना. मी काय म्हणतो नलू, पण मी काय म्हणतो आपण कशाला अंदाज बांधत बसा. ओमकार आपल्याला म्हणाले ना की सरप्राईज देण्यासाठी ती अंबरनाथून पटकन निघाली. म्हणजे मला असं वाटतं की नलू वाटेत तिला काहीतरी घ्यायचं असेल म्हणून कुठेतरी गेली असेल कदाचित. हे तुम्ही मला सांगताय की स्वतःला समजवताय? चेहरा बघा तुमचा. माझी इतकी काळजी तुम्हालाही. एक आई म्हणून न कळतं, हो जाणवतं. आपल्या मुलीच्या डोक्यात काहीतरी विचार सुरू आहे, तिला कसलं तरी टेन्शन आहे हे जाणवतं. माझं चुकलं, मी तिला अडवायला हवं होतं. माहित नाही, आता धडधडतंय हो मला. पण खरं आहे तुझं, आई आहेस तू, तुझा अंदाज चुकणार नाही. म्हणजे मग आपल्या घरात चिन्या, ती आता मुलगी आली, तिचं जे काही चाललंय त्याकडे दुर्लक्ष करून स्वीटू घरातून निघून गेली, म्हणजे तिचं नक्कीच काहीतरी महत्वाचं काम असणार. हेच ना, हेच त्या दिवशी पण ना माझा डोळा फडफडत होता, तेव्हा तुम्ही ते सगळं हसण्यावारी नेलं. आजही मला काहीतरी जाणवतंय. स्वीटूला कसलं तरी टेन्शन आहे हो. आता कुठे गेली असेल माझी मुलगी, देव जाणे. आज नाही बोलला ना साहेब, नाक दाबून थोबाडातून आवाज काढतो त्याच्या. अहो साहेब, पण तेवढं त्या जरा प्रमोशनचं बघा तेवढं साहेब. मी काम नीट करा जातो, प्रमोशन कुठे जात नाही. हो साहेब, हो थँक्यू. सर जरा एक काम होतं. मैं शांत रहने को बोल रहा है. हे बाबा, चहा सांग ना. जा नाही. हो सर, आणतो. हा बोल ग. हो ड्युटी संपल्यावर येतो. हो आणतो. हा बाकी पोरं झोपली का? सर ऐका ना, एक हो ड्युटीवर सगळं ठीक आहे. माझी वाट बघून जेवून घे तू. सर माझी बायको हरवली आहे. अगं मी तुला करतो नंतर फोन. ठेव फोन आता, कामात आहे जरा. हा बोला, काय प्रॉब्लेम आहे तुमचा? सर माझी बायको हरवली आहे. माझी बायको संध्याकाळी अंबरनाथून कुठेतरी गेली आणि ती अजूनही घरी आली नाहीये. मग फोन करून बघा ना. तेच सर, तिने फोन घरात ठेवलाय, ती घरात फोन विसरली आणि ती गेली. तिचा अजूनही काही पत्ता नाहीये. सो मला कंप्लेंट रजिस्टर करायची होती मिसिंग पर्सनची. हो आता नाही करता येत. पहिले 24 तास जाऊ द्या, त्यांना शोधा जरा. ऍक्च्युली आम्ही सगळ्यांना विचारलंय, आमचे सगळे मित्र, नातेवाईक, ऑफिस मधली लोक सगळ्यांनाच विचारलंय, ती कोणाकडेच नाहीये. ती कुठे गेली नाहीये, कोणाला काहीच माहिती नाही तिच्याबद्दल, आणि ती अजूनही घरी आली नाहीये. तो प्लीज. हो मग त्यांना पत्ता लागून द्यायचा नसेल तुम्हाला, गेला असेल कुठं न सांगता. अरे ऐसे कैसे बोल रहे हो आप इंस्पेक्टर साहब? हम कंप्लेंट लिखवाने आए ना, आप कोऑपरेट कीजिए ना प्लीज. तुम्ही कंप्लेंट नोंदवायला आलात का दादागिरी करायला आलात? हा या एरियातून गायब झाल्या नाहीत ना त्या? मग अंबरनाथ पोलीस स्टेशनला जायचं आणि तिकडे कंप्लेंट नोंदवायची, समजलं? आम्ही याच एरियात राहतो, पण जर तुम्हाला कंप्लेंट लिहून घेण्यात इंटरेस्ट नसेल, आणि एनिवे मी तुमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलतो. हो, कुणाशी बोलताय तुम्ही? भाई मैं बात करता. सर सॉरी सर, एक्चुअली ना इनकी बीवी मेरी बहन लापता है सर. हमने बहुत ढूंढा लेकिन वो कहीं मिली नहीं. प्लीज उन्हें ढूंढने के लिए हमें हेल्प कीजिए प्लीज सर, रिक्वेस्ट है सर. हो पण साधारण 24 तास जाऊन द्यावे लागतात. तुम्ही शोधा त्यांना, नाही सापडल्या तर आम्ही आहोतच ना. गेले असतील इकडे तिकडे कुठेतरी, कामात बिमात अडकले असतील, येतील. ओ भाई अब क्या करें? ओके, पोलीस थांबू शकतात 24 तास, मी नाही थांबू शकत. आपल्याला स्वीटूला आत्ता शोधायला हवं. ओके हाँ एक काम कर, हाँ तू घरी जा, मी स्वीटूला शोधतो आणि घरी येतो. अरे पर आप ऐसे अकेले ढूंढोगे? तू घरी जा, मी शोधतो, कारण आई एकटी आहे. आई बरोबर कोणीतरी असायला हवं. ओके ओके, तिला ऑलरेडी खूप त्रास झालाय. ठीक.
स्वीटू, तू सापडल्याशिवाय मी घरात पाऊल ठेवणार नाही. कुठे हरवली हो माझी स्वीटू? असून कसा तिचा पत्ता नाहीये? नलू तू जरा शांत. ओमकार गेलेत ना तिला बघायला, कशाला काळजी करतेस? अगं येईल ती परत. कुठेतरी ना कामात अडकली असेल ती. अगं असं काय म्हणते, एव्हाना परत यायला हवी होती ना. मध्यरात्र उलटून गेली, काय काम असणार आहे? अंबरनाथला 4 वेळा जाऊन परत यायचं म्हटलं तरी आता यायलाच हवी होती ना. अगं असं काय करते तायडे? अंतर कमी आहे का तिकडनं यायचं? अंबरनाथ कुठे, आपलं घर कुठे? परत ती नलूला सांगून गेली होती की मी परत येते म्हणून. आता ती उशिराने तिथे घरी गेली असेल, तिथे कुलूप बघितलं असेल आणि निघाली असेल तर यायला वेळ तर लागणार ना तेवढा. शिवाय तिच्याकडे फोन नाहीये. त्याच्या स्वीटूनी फोन करून नक्की कळवलं असतं. बरोबर, तुझा फोन असता तर तिने कळवलंच असतं. मागच्या वेळी नाही का ओम आणि स्वीटू बाहेर गेले होते आणि त्यांना उशीर झाला, त्यांनी कळवलंच नाही. मॉम बिचारी एकटी वाट बघत बसली होती, तेव्हा मॉम एवढी ओरडली होती स्वीटूला आणि ओमनी तिची बाजू घेतली होती. तेव्हा ओमलाही गप्प केलं होतं. गप्प केलं होतं म्हणजे काय, या घराची एक शिस्त आहे. आता आयुष्यात एवढं सगळं घडून गेल्यावर पुन्हा मॉमनी नव्याने बिझनेस उभा केलाय आणि अशा वेळी तिच्यामुळे हा बिझनेस पुन्हा उभा राहिला. त्यामुळे घराची नवीन शिस्त, काही रीतीभाती, चालीरीती या मॉमनी स्वीटूला शिकवल्या. त्यामुळे ना स्वीटूही तसं वागते. मॉमला बिलकुल काळजी नाहीये, है ना मॉम? निश्चिंत आहे बघ मॉम. असं काय बोलतेस तायडे? मलाही तितकीच काळजी आहे तिची. मलाही तिच्याबद्दल तितकंच वाटतं. तुला काळजी मान्य, पण मॉम अगं एका आईला जे वाटतंय ते एका सासूला नाही ना कळू शकत. सध्या आपल्याला जे काही वाटतंय, आपल्याला जो काही म्हणजे काही भीती वाटते, त्रास होतोय, त्यापेक्षा एका आईचं दुःख, नलू मावशीचं दुःख जास्त मोठं आहे. बघितलंच तिची अवस्था कशी झाली ती. काय आपल्या मुलीला काही झालं तर भीती प्रत्येक आईला वाटणारच ना. म्हणजे माझ्या बाबतीत तसं काही झालं असतं तर तुलाही भीती वाटलीच असती, पण मॉम स्ट्रॉंग आहे ना. मम्माला कसं घराच्या बाहेर पडलीये ना, त्यामुळे घराच्या बाहेरची माणसं माहिती आहेत, बिझनेस माहिती आहे, बिझनेसमध्ये काय काय घडू शकतं माहितीये. कधी कधी त्या गोष्टी जीवावर बेतू शकतात ते सुद्धा माहितीये, पण ती हे सगळं शांतपणे हँडल करू शकते. शकू, पण माझ्या स्वीटूला या सगळ्याची सवय नाहीये ग. तिला यातलं काहीच कळत नाही. नलू तू काळजी करू नको. हे बघ असं काही नसणार आहे. नाही, असं काही नसणारच आहे. आणि म्हणूनच आपण देवाकडे प्रार्थना करतोय ना की बाबा देवा, ओम आणि मम्माच्या सक्सेसची शिक्षा, त्यांच्या मोठ्या हुद्द्याची शिक्षा, त्यांच्या सक्सेसची शिक्षा आमच्या स्वीटूला मिळायला नको. वागली नलू माझ्याशी असं. तिचं चित्त धाऱ्यावर नाहीये तसं माझंही धाऱ्यावर नाहीये ना. तिला जशी स्वीटूची काळजी आहे तशी मलाही काळजी आहे ना स्वीटूची. कुठे असेल माझी लेक, माझंही चित्त नाहीये धाऱ्यावर. आणि त्या नलूने माझ्यावर हे असे फलते सलते आळ घालायचे. मामा ती सुद्धा पॅनिक झाली होती. मी सांगायचा प्रयत्न करत होते एक आणि तिला वाटत होतं एक. हे बघ तू रडू नकोस. आता नलू मावशीचा विचार करू नकोस. स्वीटू घरी आली ना सगळी कन्फ्युजन दूर होतील. कुठे असेल माझी लेक? शकू, मी काय म्हणतो, त्या मोहित बरोबर पळून तर नसेल गेली? काय बोलताय तुम्ही? आपली सून आहे ती. तुमचं डोकं फिरलंय का डॅड? मोहित जेलमध्ये आहे, त्याच्याबरोबर कशी पळून जाईल ती आणि का पळून जाईल? तुम्ही ते माझ्या मुलीचं जीवाचं मला पडलं आणि तुम्ही कसले भलते सलते तर्क लावताय. तुम्ही प्लीज डॅडी काही बोलू नका. सगळ्यांना इथे आधीच खूप टेन्शन आहे. कुठे स्वीटू कुठे आहे? कशी आहे ती? बरी आहे ना? तू घेऊन आलास ना तिला? काय गाडीतनं वगैरे उतरते का ती? रॉकी दादा काय झालं? स्वीटू नाही मिली. नाही मिली म्हणजे मला वाटलं तू घेऊन येशील तिला. और एक बुरी खबर है मम्मी जी.
ओम भाई का फोन आया था, कहता है स्वीटू किडनैप हुई होगी। हाँ स्वीटूला किडनॅप केलं? आमची स्वीटू किडनॅप झाली? हाँ काका। काय काय खरंच किडनॅप झाली असेल तर मॉम आपलं चुकलंच खरं. साध्या सरळ मुलीवर आपण एवढी मोठी जबाबदारी टाकली, घराची, बिझनेसची, खानविलकरांच्या नावाची. ती नाही बिचारीला पेलता आली. तिच्या साध्या सरळ स्वभावाला नाही झेपलं हे सगळं. आपले बिझनेस रायव्हल्स काही कमी आहेत का? तिच्या जीवाचं काही बरं वाईट केलं तर त्यांनी काय करायचं आपण? बेबी बेबी शांत हो जाओ, कुछ नहीं होगा स्वीटू, कुछ नहीं होगा। ओम भाई स्वीटू को ढूंढ रहे ना अभी। मैं और चिन्या जाते हैं उसको ढूंढने के लिए। आप लोग प्लीज टेंशन मत लो प्लीज। चल चल फोन अरे काही नाही होणार, मिळेल स्वीटू. मॉम शांत. सगळंच विचित्र होऊन बसलंय. पण दादा एवढं काय बोलले असतील शकुताई आपल्या स्वीटूला? मला नाही वाटत त्या काही चुकीच्या वागल्या असते. नलू तू पण कमाल करतेस. कसं बोलत होतीस शकुताईंशी? रागाच्या भरात निघून आलीस? मी उगीच नाही निघून आले. वाईट वागली माझ्या मुलीशी. माझी पोट निघून गेली. कधी तशी वागली नव्हती ती. बहिणी तुम्ही शांत व्हा ना. नलू तू चिडतेस कशाला? चिडून काय होणार आहे? आपण सगळेच काळजीत आहोत. देवा लवकरात लवकर परत आणणार आमच्या स्वीटूला. नाही सुमन, आपली स्वीटू लवकरच आपल्या समोर येणार आहे. देवाला परत आणावंच लागणार. आजवर देवाने माझी आणि माझ्या मुलीची खूप परीक्षा बघितली, खूप परीक्षा घेतली. पण आज मी या देवाची परीक्षा घेणार आहे. मला माझी मुलगी हवी आहे. जोवर स्वीटू सापडत नाही देव पाण्यात राहणार. आणि जोवर स्वीटू आमच्या समोर येत नाही मी अन्नाचा कणही तोंडात टाकणार. नलू नलू काय हे? बहिणी कुठे गेले असेल यार स्वीटू? मला खूप टेंशन येते. अरे चिन्या यार तू टेंशन मत ले यार. ओम भाई भी ढूंढ रहे, हम भी ढूंढ रहे ना. मिल जाएगी. कहाँ जाएगी वो? आता कुठे शोधायचं तिला? जिथे जिथे असू शकते तिथे आपण बघितलं ना यार. मैं भी वही सोच रहा हूँ. कहाँ पे ढूंढ रॉकी? नाही स्वीटूचा काही पत्ता नाही, पण तिची पर्स सापडली. सो ही पर्स जिथे पडली होती तिथे एक मुलगा भेटला. त्या मुलाने मला बऱ्याच गोष्टी सांगितल्या ज्या झाल्या त्या. ऑल्सो जिथे पर्स सापडली तिथे एक सीसीटीव्ही कॅमेरा सुद्धा होता आणि त्यातलं फुटेज मी बघितलं आणि आता पोलीस सुद्धा मदत करतात. कुठे गेली स्वीटू? चिन्या स्वीटूला एका गाडीत घालून घेऊन गेले लोक. फक्त द गुड न्यूज इज ती गाडी टोल क्रॉस करून गेली नाही हे कन्फर्म झालंय. सो ती गाडी याच एरियात आहे. सो इट्स इझियर टू ट्रेस. सो आपण ती गाडी शोधूयात. मी तुम्हाला नंबर आणि त्याचे फोटोज मेसेज करतो. हा मुंबई अगर स्वीटू मिले तो खबर कर देना. हो चले. ओके आपण वेगवेगळ्या दिशांना जाऊयात. मी इकडे जातो, तू इकडे जा. ओके ठीक आहे. ओके ऑलराईट चिन्या चल. ओम दादा. हाँ चिन्या इट्स ओके. काय करू? स्वीटू सापडले पाहिजे. ओम दादा सापडले पाहिजे. काय करू? चिन्या आपण शोधू तिला, ती सापडणार. ओके शोध तू. ओके तू टेंशन मत ले. ढूंढ उसको. हाँ होश आवाज में ढूंढ. हाँ चल 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 चल. एक दोन वेळा मम्माचा टोन इतका हार्श होता
म्हणजे समजावतच होती, शिकवतच होती, पण इतका हार्श होता की मला वाटलं स्वीटू घर सोडून निघून जाते की काय, पण स्वीटू नाही गेली. अरे इथं तीच गाडी आहे, म्हणजे स्वीटू इथे चढणार कुठेतरी. स्वीट, मी जर स्वीटूला हाक मारली तर तिला इथे आणणारे सावध होतील. हॅव टू बी केअरफुल. आज तुला पत्र लिहिणार आहे स्वीटू. प्रिय स्वीटू, अवनी साळवी, तुझ्यामुळे मला हे सगळं भोगायला लागलं. माझा बिझनेस माझ्या हातून गेला, मला जेलमध्ये जावं लागलं, माझी माणसं माझ्यापासून तुटली आणि आज माझा रिव्हेंज. बघ, ही तर सुरुवात आहे. आता तुझ्यापासून तुझं सासर तोडलं, तुझी लाडकी सासूबाई मावशी तोडली, आईला दूर केलं, तर तुझं आयुष्य सुद्धा हिसकावून घेणार आहे तुझ्यापासून. मॅडम, हॅलो मॅडम. तुमच्याकडे ते पार्सल आहे ना, जाडजूड, ते उचलायचं आणि दूर 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 कुठेतरी नेऊन टाकायचं. ओके मॅडम. राजा तर गेलाच, वजीर पण गेला.